हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिकावरे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, प्रभु रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्याची भूक न वजे मज, जिव्हे गोडी तीन अक्षराचा मंत्र, अमृत दयास पिके पुढे। ओम नमो जी गणनायका सर्व सिद्धी करुणा करा, तुमचा अनुग्रह लादलो दीन झालो पावन चराचरी। कथेचा अनुसंधान या ठिकाणी सांगितलं गेलं। धर्मबीज या कार्यक्रमानिमित्त पहिली प्रवचन सेवा या ठिकाणी निंबळक यांच्या वतीनंच प्रस्थापित या ठिकाणी केली गेली। त्याबद्दल जे मी दोन शब्द बोलतो ते तुम्ही कसं श्रवण करायचं या ठिकाणी सांगितलं गेलं। तर उदाहरणार्थ ज्याप्रमाणे कुरुक्षेत्राच्या ठिकाणी असणारा जेव्हा गीतेचा अभ्यास चालू झाला गेला, त्यावेळेस गीता सांगितली गेली श्रीकृष्णाने, पण ऐकली कोणी? अर्जुनाने एक ऐकली, धृतराष्ट्राने एक ऐकली गेली आणि एक गीता ऐकली गेली हनुमंतरायानं। परंतु ह्या सर्व गीतेचा मतितार्थ कुणी या ठिकाणी घेतला गेला? आपण आज तागायत बोलतो की अर्जुनाने घेतला गेला, पण अर्जुनाने घेतला गेला नाही मतितार्थ। कारण का 101 पोरं मिली असणारे त्या धृतराष्ट्राला दुःख झालं। अर्जुनाचा अभिमन्यू त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यात पडला गेला, त्याला दुःख झालं। फक्त एकट्याच या ठिकाणी सत्य दास्यत्व जनभक्ती केली गेली, अशा हनुमंतरायाने या ठिकाणी श्रवण केली गेली। मग या ठिकाणी सांगितलं गेलं, पुढे जाऊन सांगितलं गेलं ग्रंथकर्त्यांनी, तर या ठिकाणी श्रवण भक्ती या ठिकाणी कशी करायची। ह्या काळातून ऐकून ह्या कानात सोडायची नाही, मुखातून या ठिकाणी श्रवण केल्यानंतर मुखातून या ठिकाणी बाहेर सोडायचे नाही। अंतःकरणाच्या ठिकाणी असणारं ते बीज रोवावं लागतं, त्यावेळेस त्या ठिकाणी भक्ती होतो, पुरत आपल्या देहाच्या ठिकाणी प्रज्वलित होती। म्हणून तर या ठिकाणी 4 पक्षाची त्या ठिकाणी उपमा दिल्या गेल्या ग्रंथकर्त्यांनी। चातक नावाचा पक्षी या ठिकाणी कसा असतो, तर आध्यात्मिकच या ठिकाणी श्रवण करतो। 2 नंबर राजहंस नावाचा पक्षी, दुधात पाणी टाका तुम्ही, दूध एकीकडे आणि पाणी एकीकडे करून त्या ठिकाणी तो प्राशन करतो। कारण का दुधात ज्यावेळेस त्यानं पाहिल्यानंतर परजीवीवाचा एक थेंब त्या ठिकाणी पाण्यात पडला जातो, त्यामुळं त्या पाण्याचा आणि दुधाचा दुभंग होता आणि तो त्या ठिकाणी दूधच या ठिकाणी पितो। याला म्हणायचं कलियुगाच्या ठिकाणी काय श्रवण करावं, फक्त आध्यात्मिक या ठिकाणी श्रवण करावं। तिसरा शुक नावाचा पक्षी या ठिकाणी असणारा तो श्रवण करतो। काय श्रवण करतो? तीच लागतं या ठिकाणी, कथा असो कीर्तन असो काही या ठिकाणी प्रवचन असो, फक्त या ठिकाणी गोड बोलायचं आणि जनरल स्वरूपाचं या ठिकाणी कीर्तन करायचं, हे त्या ठिकाणी शुक नावाच्या पक्षाला या ठिकाणी ऐकायचं आनंद होतो। आणि मीन या ठिकाणी काय करतो, तर मीन नावाचा असणारा जो मासा आहे, तो मासा सगळं या ठिकाणी ऐकतो आणि शांत बसतो। मग या ठिकाणी कलियुगाच्या ठिकाणी आपण काय श्रवण करायचं आहे, फक्त आध्यात्मिक श्रवण करायचं आहे। तुम्हाला जे कळतंय ते तुम्हाला हे वक्ते या ठिकाणी सांगतात। म्हणून या ठिकाणी ओळी घेतली गेली, पाहता श्रीमुख सुखावले। प्रत्यक्ष भगवंताचं जर रूप या ठिकाणी जर आपल्याला जर पाहायचं जर म्हटलं गेलं तर कसं पाहावं लागतं? पाण्याचे प्रकार 4 आहेत, आतून दिसत नाही, बाहेरून दिसत नाही। दुसरा प्रकार बाहेरून दिसतंय, आतून दिसत नाही।
तिसरा प्रकार आतून दिसतंय बाहेरून दिसत नाही. आणि चौथा प्रकार आतूनही दिसतंय आणि बाहेरूनही दिसतंय. उदाहरणार्थ धृतराष्ट्राला आतूनही दिसत नव्हतं आणि बाहेरूनही दिसत नव्हतं. त्यावेळेस वस्तुस्थिती काय झाली गेली, सर्व असणाऱ्या कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं गेलं. त्या युद्धाच्या ठिकाणी कौरवाचे सर्व सैन्य संपले. मग संपल्यानंतर त्या आपल्या पुतण्याला त्या ठिकाणी चुलत्यानं हाक मारली, भीमा ई जवळ, मला तुझ्याशी 4 गोष्टी बोलायच्या. भीम म्हणजे भक्तीचा पुतळा. मग अशा असणाऱ्या भीम भक्तावर या ठिकाणी संकट आलं गेलं हे माझ्या श्रीकृष्णाने जाणलं. मग त्यावेळेस त्या दोघांच्या मध्ये तो आंधळा होता, आतून बी बाहेरून आंधळा होता. मध्ये एक लोखंडाचा असणारा हत्ती ठेवला पुतळा, कारण का त्या पुतळ्याबरोबर त्याचा मुलगा युद्ध खेळत होता, गदा युद्ध. मग त्यावेळेस असणारे आला काय माझ्या भीमा म्हणला, बरोबर त्या असणाऱ्या पुतळ्याला आलिंगन दिलं. त्यावेळेस पुतळ्याची अवस्था काय झाली गेली, चुरा भोगा पुतळा या ठिकाणी झाला गेला. जर तिथे भीमाचं चुलत्या पुतण्याची जर भेट जर झाली असती तर भीमाची अवस्था काय झाली असती, भीम सुद्धा त्या ठिकाणी संपला असता. हे संकट असणाऱ्या माझ्या भगवंतानं निवारण केलं गेलं. म्हणून याला काय म्हणायचं, आतून बी दिसत नाही बाहेरून बी दिसत नाही, पाहण्याचं लक्ष नाही. परंतु त्या ठिकाणी 2 नंबर बाहेरून दिसतंय परंतु आतून दिसत नाही. लाल बोर्ड लिहिलेला असतो, त्या बोर्डावर डेंजर म्हणून खून केलेली असती लाल अक्षरात, ते आपण पाहतोय आणि इथं धोका आहे तरी आपण या ठिकाणी जातो, दिसून न दिसल्यासारखं करतो. देखून ऐकून अन्न बहिरे झाले, विषयाचे लंपट पाहुणी यमपुरीशी गेली. म्हणून डेंजर असल्यानंतर आपण पाहून त्या पुढं पाऊल टाकायचं काम नाही. म्हणून परत या ठिकाणी पुढं सांगितलं गेलं तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात, तुका म्हणे हे लुकीचे व्यवहारे, नका डोळे धूर भरून राहू. आपल्या ध्येयाच्या ठिकाणी अवस्था काय होते, 4 असणारी तत्व जागृत होतात. ती 4 तत्व जोपर्यंत असताना त्या 4 तत्वाचा लोभ होत नाही तोपर्यंत आपण पुढच्या स्टेपला या ठिकाणी जाऊ शकत नाही. धुरे, सत्ता, संपत्ती, अविवेक आणि जवानी, ह्या 4 प्रकारच्या जर आपण आहारी जर गेलो तर तुम्हाला या ठिकाणी कलियुगाच्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी तुमचं लोपलं जातं. मग या ठिकाणी तारुण्यमध्ये अवस्था म्हणजे जवानी म्हणजे काय, जवानीच्या ठिकाणी काय करावं, 20 विद्या 30 धन आणि 40 आयुष. 20 वर्षापर्यंत विद्याच घ्यायची, 30 वर्षापर्यंत धन कमवायचं त्या विद्येवर, मुंड्या मोडून नाही कमवायचं. कुठं कथा कीर्तन प्रवचन करून तिथे दक्षिणा घेऊन त्याच्यावर धन कमवायचं नाही. मग आता या कलियुगाच्या ठिकाणी जर धुरेनं जर डोळं जर आपण जर भरलं गेलं, तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी सदा मुसमुसी घोळ जायचा, ओट ओटून बांधलेला मुंडासा फिरत असे मैसा जनामध्ये. अशा प्रकारे जर तारुण्याच्या ठिकाणी जर आपण वाद जर गेलो तर काय अवस्था होती, सर्व आपलं त्या ठिकाणी लोपलं जातं. म्हणून तारुण्याच्या ठिकाणी लहान वयातच 20 वर्षानंतरच परमात्म्याला या ठिकाणी लागावं. पोरानं हाकलून दिल्यानंतर आपल्याला देवळ दिसतंय, तसं करता काम नाही. धन पैसा काय करायचा, पैशामुळं लय असता व्यस्त अंधधुंद कारभार या ठिकाणी चालला जातो. तो जर कारभार जर या ठिकाणी असणारा संपवायचा जर म्हटलं गेलं तर जोडोनी धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. भरपूर जर पैसा अडका जर आपल्या जवळ जर असेल, सत्कर्माला सद्धर्माच्या ठिकाणी दानधर्म या ठिकाणी करावा. त्यामुळं पैसा हा त्या ठिकाणी जागच्या जाग्याला या ठिकाणी राहतो. आणि एकाचं 2 होतं पाटील, जोपर्यंत आपण दानधर्म करीत नाही तोपर्यंत आपल्या घरात या ठिकाणी पैसाच येत नाही. पुन्हा सत्ता ही अनंत प्रकारची आहे.
सत्तेच्या ठिकाणी एखाद्या सत्तेच्या ठिकाणी जर एखादी जर कला जर उत्पन्न जर झाली गेली तर त्या ठिकाणी त्यांना गर्व होतो. गर्व झाल्यानंतर तो माणूस ज्ञानी माणसाला सुद्धा त्या ठिकाणी असणारं पाडून टाकतो. उदाहरणार्थ हटमून घेतलं ही प्रमाण. दसऱ्याच्या दिवशी औदुंबराच्या ठिकाणी घरी भजन होतं. पहिली ओळ झाली म्हणा म्हणलं तुम्ही, पण दुसऱ्या वेळेस माझ्यावर नंबर आला, मी लागावळीचा अभंग धरला दसऱ्याचा. काय चुकलं माझं? दसरा दिवाळी तेच माझे सण, अवघे हरिजन भेटती. काका तुम्ही हे अभंग म्हणायचं नाही, अन्न पावा तुम्ही अभंग उचला. म्हणजे थोडं काहीतरी कला आली, त्या कलेचा अहंकार या ठिकाणी चालला जातो. म्हणून सज्जन हो बाबा हो, सत्ता जरी असली, कला जरी असली तर कलेचा वापर योग्य ठिकाणी करावा. म्हणून बाबा दादा रामराम बाबा राम म्हणून मला येणंच नको म्हणलं तुमच्याकडे. म्हणून सत्ता कशी वापरायची आहे, लीनतेनं सत्ता वापरायची. आणि अविवेक विचार काय करायचा आहे जगाच्या ठिकाणी येऊन, आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीशी. आपण 21 दिवसाची वारी करतो. त्या वारीच्या ठिकाणी वारी म्हणजे काय? कीर्तनकार व्हावं, मोठेपणा मिळावा, ज्ञान संपादन व्हावं, याच्यासाठी वारी नाही. मी कोण आहे? तू प्रत्यक्ष भगवंत आहे हे ओळखण्यासाठी असणारी वारी करावी. याला म्हणायचं वारी. आहे मी कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीची. अशा प्रकारची वारी या ठिकाणी करावी. आणि आपण नको तो विचार या ठिकाणी मांडतो आणि आपल्या आयुष्याची बर्बादी या ठिकाणी करून घेतो. आता 3 नंबर पाहणं. आतून दिसतंय परंतु बाहेरून दिसत नाही. अंध. सूरदास नावाची अंध व्यक्ती होती. ती देवाचं दर्शन करण्यासाठी गेली आणि त्या देवाच्या पारावर आपल्यासाठी 4 टगे बसले गेले. आणि त्यांनी विचारलं, कुठं चालला सूरदासा? देवानी मला पाहिले की माझं समाधान झालं. ठीक आहे, बरं दिलं उत्तर. त्यांनी उत्तर दिल्यानंतर आम्ही गप बसायचा विषय दिला लांब सोडून. परत आम्ही म्हणलं देवाच्या अंगावर वस्त्र कोणचं आहे? काय विचारायची गरज होती का आपली? सूरदासानं सांगितलं जी देव असणारा वस्त्रहीन आहे. दिलं का नाही उत्तर? दोसाला उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं गेलं. परत या ठिकाणी आतूनही दिसतं आणि बाहेरून दिसते. अशी जोपर्यंत आपली अवस्था होत नाही तोपर्यंत पाहता श्रीमुख सुखावले सुख ही अवस्था आपल्या देहाच्या ठिकाणी प्राप्त होत नाही. निरखित गेलो तेव्हा तन्मय झाली माझी दृष्टी. पाहत गेल्यानंतर देवाच्या रूपाच्या ठिकाणी आपली अनुभूती अवस्था या ठिकाणी असणारी प्राप्त व्हावी. याला म्हणायचं तन्मय. अशी तन्मय स्वरूपाची अवस्था झाल्यानंतर काय आपल्या देहाच्या ठिकाणी अवस्था काय होते? पाहताना कुठेही असा भरते सत्य सत्भाव, भरते साचा अनुभव, भरते प्रगट राम राहो, सर्वत्र पाहो सर्वाशी. झाड असो, झुडूप असो, काही असो, त्या सर्वाच्या ठिकाणी हा रामच आहे अशी अवस्था आपली या ठिकाणी होती. ही सरळ साध्या सुटसुटीत अवस्थेच्या ठिकाणी झालं प्रवचनाचं निरूपण. पण एवढ्याचं निरूपण करताना एकाच ठिकाणी येतं, परंतु त्याला त्या ठिकाणी असणारी आध्यात्मिकाची जोड लागते. हे झालं लौकिक भावार्थाच्या ठिकाणी. परंतु लाक्षणिक भावार्थाच्या ठिकाणी काय करावं लागतं? प्रपंचाची वस्ती व्यर्थ काय काज, आम्हा बोलता राज येतसे, काय करू हरी कैसा हा घेऊसे, चंद्र सूर्य औसे एक सूत्री. आज अमावस्याचा गीत. अमावस्येच्या दिवशी आपण अशुभ समजतो, पण अमावस्या ही तिथी अशुभ नाही. लाक्षणिक अर्थाच्या ठिकाणी आपण ओळखलेलो आहे. कारण का देवाचं रूपच आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. चंद्र सूर्य औसे एक सूत्री, तैसे करू मन निरंतर ध्यान, उन्मनी साधन पुरे आत्मा. याला म्हणायचं लाक्षणिक अर्थ. चंद्र आणि सूर्य अमावस्येच्या दिवशी एक ठिकाणी असतात. समजलं? अंधारच असतो ना त्या दिवशी. त्यावेळेस चंद्र आणि सूर्य एका ठिकाणी असतात. मी म्हणत नाही, निवृत्तीनाथाच्या हरिपाठाच्या ठिकाणी ही प्रमाण आहे. तद्वत अवस्थेप्रमाणे
आपली तशी जोपर्यंत वृत्ती होत नाही तोपर्यंत आपण देवाचं रूप या ठिकाणी पाहू शकत नाही. मग तुम्ही म्हणसाल कशी वृत्ती करावी लागते. सूर्याला नावं किती? 12 नावं. आणि चंद्राला कळा असणाऱ्या 16 आहे. त्या 16 कळाचं म्हणजे या ठिकाणी काय सांगितले? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि पंचमहाभूत. बेरीज किती झाली मी सांगतो, तुम्ही ऐकत आहे. 15. 15चा मालक मन आहे. आपलं मन काय करतं? डोळ्याच्या ठिकाणी जातं, कानाच्या ठिकाणी जातं, हाताच्या ठिकाणी जातं, पायाच्या ठिकाणी जातं. आज काय काम करायचं? राजा सेवक होतो इंद्रियाचा. म्हणून त्या मनाने काय करावं लागतं? डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, मनात येते धाव घेई राहे विठोबाच्या पायी. तुम्ही ऐका रे गुण माझ्या विठोबाचे कान. अशा प्रकारे आपली 10 इंद्रिय त्या भगवंताला या ठिकाणी अर्पण करायची. भगवंताला अर्पण केल्यानंतर पंचमहाभूताचं जर निरूपण जर करायचं म्हणलं तर लक्ष्मण शक्तीतला 5व्या अध्यायातल्या त्या ओव्या, भूते भोगिती स्वानंद. अशा प्रकारे हे जर त्या ठिकाणी असणारी जर 16 काळ जर एक तत्व जर झाले गेल्या तर चंद्र नावाची देवता आपल्याला या ठिकाणी प्रसन्न होती. म्हणजे 16 अधिक 12 बेरीज करा 28. युगे 28 विटेवरी उभा वामंगी रुक्माई दिसे दिव्य शोभा. 28 तत्व आपली या ठिकाणी जागृत झाली. म्हणजे तो काय झाला? माणूस देव पाहावयाशी गेलो तिथे देवच होऊन गेलो. अशी जोपर्यंत अवस्था आपली या ठिकाणी होत नाही तोपर्यंत देवाचं रूप आपल्याला या ठिकाणी पाहता येत नाही. पाहता म्हणजे अशी अवस्था झाल्यानंतर आपण देवाच्या जवळ जातो आणि प्रत्यक्ष देवाचं दर्शन या ठिकाणी मिळतं. तर पुढे जाऊन या ठिकाणी सांगायचं झालं तर पाहता श्रीमुख सुखावले सुख. श्रीमुख आपण आता पत्रव्यवहार बंद झाला त्यावेळेस पत्र लिहिले जातं श्री वल्लाचे चरण सेवेची, श्री मामाचे चरण सेवेची. परंतु श्री म्हणजे काय? भागवताच्या ठिकाणी असणाऱ्या उद्धवानं श्रीकृष्णाला प्रश्न विचारला, भगवंता श्री म्हणजे काय? त्यावेळेस सांगितलं श्रीचं उत्तर मार्मिक सांगितलं गेलं. ज्यानं आपलं सर्व ऐश्वर्य, सर्व भौम, सर्व संपत्ती, सर्व धन भगवंताला अर्पण ज्या व्यक्तीने केली गेली त्याच व्यक्तीच्या मागे श्री लावायचं. असा जर माणूस या ठिकाणी जर भगवंताचं जर रूप जर पाहिलं गेलं तर काय त्याला कमी आहे? मग सर्व माझं घर असो, दार असो, प्रपंच असो, शेतीवाडी वगैरे असो, ती सर्व या ठिकाणी भगवंताला या ठिकाणी अर्पण करतो आणि तो भगवंतच या ठिकाणी होतो. अशा प्रकारे पाहता श्रीमुख सुखावले सुख. डोळ्याची भूक तरी माझ्या डोळ्याची विश्रांती या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. का डोळ्याची विश्रांती या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही? तर त्यात एकच मार्मिक उत्तर आहे. ज्यावेळेस असणारी सीता माऊलीचं आणि हनुमंताचं संबोधन झालं गेलं त्यावेळेस सीता माऊली म्हटली गेली हनुमंताला, हनुमंता बस थोडी विश्रांती या ठिकाणी घे. पण आपल्याला विश्रांती म्हणजे ह्याचा अर्थ या ठिकाणी कळत नाही. काबार कष्ट या ठिकाणी आपण करायचं आणि 2 वाजले की मालक सोडा की म्हणायचं. जेवण करायचं आणि तासभर निद्रा घ्यायची, त्याला विश्रांती म्हणायचं. त्याला विश्रांती म्हणत नाही. डोळ्याची भूक केव्हा त्या ठिकाणी मंदावली जाते? डोळ्याला विश्रांती कधी या ठिकाणी प्राप्त होते? डोळ्याची त्रिपुटी जी आहे त्रिपुटी त्या ठिकाणी संपली पाहिजे. तुम्ही म्हणता त्रिपुटी म्हणजे काय? पाहणे, पाहणारा आणि त्यात सत्ता प्रस्थापित करणे. दस्ता होय परिचिन्न तेवी दस्याचे भाषेत चिन्ह, त्रिपुटीची झाली बोळवण कपट चिन्ह तेथे कैसे. हनुमंतरायाला विद्युत मालिनीने सांगितलं गेलं, हनुमंता तुझ्या जवळ बसलेला तो दुष्ट दुराचारी आणि दुरात्मा आहे, त्याचा वध चटकन कर. पण हनुमंत या ठिकाणी रामरूपी होता म्हणून हनुमंतानं त्या वस्तूकडे पाहिलं गेलं. त्यावेळेस हनुमंताला तो दुष्ट नसून तो सज्जन माणूस दिसला गेला. कारण पाहण्याच्या ठिकाणी पाहण्याची सत्ता हनुमंतरायाने प्रस्थापित केली गेली. आपण काय पाहतो त्यात पाहणारा द्रष्टा म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी पाहू लागला. पाहू लागल्यानंतर
त्या समोरच्या व्यक्तीचं त्याला दर्शन मिळालं गेलं. काय दर्शन मिळालं गेलं? हे विश्वचे माझे घर, आयशी जाती मती स्थिर, चराचर किंबहुना आपणची झाला. समोर जो दुष्ट दिसतो तो सुद्धा मी हनुमंतच आहे, अशी त्याची व्यक्ती या ठिकाणी झाली गेली. म्हणून त्यानं तेवढ्या पुरतं त्या ठिकाणी असणार त्याला जीवदान दिले गेले. असं जोपर्यंत आपण पाहत नाही तोपर्यंत खऱ्या देवाचं रूप या ठिकाणी आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. अवघड आहे ना परमार्थ. एवढं सांगण्यासाठी इतकं वरडावं लागलं लौकिक भावार्थाच्या ठिकाणी, परंतु लाक्षणिक अर्थाच्या ठिकाणी फक्त 2 तुकड्याचं निरूपण संपलं का नाही. मग मला सांगा, लौकिक सोपं का लाक्षणिक सोपं? फकाट बसार आहे व लौकिक सांगायचं म्हणलं की. परंतु लाक्षणिक सांगायचं म्हणलं की पटकन उचलायचं, पटकन टोपलं सांगायचं. पण त्याचं निरूपण करायला आलं पाहिजे. खोलात गेलं तर खोलातून वर या ठिकाणी आलं पाहिजे. पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक नवजे मन मज, जिवे गोडी 3 अक्षराचा मंत्र, अमृत जयास फिके पुढे. काय ह्याच्यावर तुम्ही आता निरूपण? फक्त नाम आहे, नाम फक्त श्रेष्ठ आहे. ह्या बोलीला कसं असतं, 4 वाजता चालू झालं असतं का, मस्त प्रवचन झालं असतं बा. अमृत जयास फिके पुढे, अमृत सुद्धा फिका या नामापुढं. तुम्ही म्हणसाल का नामापुढं फिकाय? लई फिकाय. नाम बी सोपं आहे, परंतु 16 वर्षी या ठिकाणी असणारी पुढे आहे. नाम घेतल्यानं तो कोणच वाया जाऊ शकत नाही, परंतु नाम बी तसंच घ्यावं लागतं. जोपर्यंत आपण 33 कोटी नामस्मरण केल्यानंतर तुमच्या घरी देवभांडी घातल्याशिवाय राहणार नाही. पदरचं बोलत नाही. तुकाराम महाराजांनी लिहून ठेवले 13 कोटी, 33 कोटी म्हणलं मी. 13 कोटी नामस्मरण केल्यानंतर तो देव आपल्याला पाठीमाग पुढं होऊन या ठिकाणी असणारा सांभाळ करतो. परंतु 13 कोटी नाम घेणं आपल्याला होत नाही. ते नाम बी निरपेक्ष घ्यावं लागतं बरं का. कोणाचा पैसा घेऊन ये, कोणाला देऊन येवी. जर असं नाम जर घेतलं गेलं, 1 कोटी जर नामस्मरण जर आपण जर केलं गेलं तर तुमच्या शरीराला इंजेक्शन लागत नाही, काया निरोगी राहते. 2 कोटी जर नामस्मरण जर केलं गेलं, 2 कोटी पैसाच मिळतो. कुठनं पैसा उभा राहतो, कसं कार्य होतं हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळू शकत नाही. आणि 3 कोटी जर नामस्मरण जर केलं गेलं, सुखी आणि लाभदायी त्या ठिकाणी असणारा तो मनुष्य होतो. आणि 4 कोटी जर नामस्मरण जर केलं गेलं, इथलंही भोग आणि आपण मेल्यानंतरही भोग, सुखात समाधान आपण स्वर्गाच्या ठिकाणी आयुष्य कंठतो. 5 कोटी जर नामस्मरण केलं गेलं तर काम क्रोध लोभ दम मद मत्सर अहंकार याचा नायनाट होतो. आणि 6 कोटी नामस्मरण केले गेले की ज्ञान त्या ठिकाणी असणार प्राप्त होतो. ज्ञान सत्वाचे निधीचे उल्हासे, सर्व इंद्रिय ज्ञान प्रकाशे, ते ज्ञानचे माने व्हायचे, मी ज्ञानरूप असे अनादी. जन्माच्या अगोदर भगवंताने आपल्याला या ठिकाणी ज्ञान दिले. काय जन्माच्या अगोदर? आता आपल्याला अभ्यास करावा लागतोय, परंतु जन्माच्या अगोदर भगवंताने आपल्याला ज्ञान दिलं ना आपण भगवंताला विसरलो. तुम्ही म्हणताल कसं काय? अवघड आहे विषय. ज्या वेळेस आपण आईच्या उदराच्या ठिकाणी वाढू गेलो, वाढू लागल्यानंतर 1 महिना 2 महिना 3 महिना 4 महिने 5 महिने 6 महिने 7 महिने आणि 8 महिने, 8वा महिना आपल्या मातोश्रीला लागावा त्यावेळेस त्या 8 महिन्याचा बाळ गर्भात असतं. त्याला कळतं मी आदल्या जन्मात कुणाच्या जातीचा होतो, कुणाच्या वंशाचा होतो, कुण्या पशुपक्ष्याच्या घरी राहत होतो, हे त्याला 8व्या महिन्यात कळतं. घाड होतो का, गिधाड होतो का, बैल होतो का, तंगतभूत वस्तू होतो का, धोंडा होतो का, झाड होतो का, झुडूप होतो, हे कळतं आपल्याला 8व्या महिन्यात कळतं.
मग सत्वाचे नेहमी जे उल्हासे सर्व इंद्रिय ज्ञान प्रकाशे. जन्माच्या अगोदर आपल्याला भगवंतानी ज्ञान या ठिकाणी प्राप्त करून दिलं गेलं, परंतु ते ज्ञानाला आपण पारखत का झालं गेलो. त्यावेळेस आपण या ठिकाणी देवाला शरण गेलो. त्यावेळेस देवा ह्या कारागृहातून माझी तू सुटका कर. त्यावेळेस देवाला दुःख वाटलं आपल्याविषयी, म्हणून त्याने या गर्भ कारागारातून आपली सुटका केली. परंतु कधी केली, त्याला बांधून घेतलं त्या जीवाला. मला जर तू या ठिकाणी जमिनीवर जर सोडलं तर मी तुझं मरेपर्यंत तुला मी विसरणार नाही कधी. नामस्मरणच करी. हिथं बांधून घेतलं त्या भगवंतानं. आणि त्यावेळेस 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर गर्भाच्या बाहेर ठिकाणी तो जीव आला. आणि जीव गर्भाच्या बाहेर आल्यानंतर कव्वा कव्वा म्हणतो, रडतो. म्हणजे तो रडत नाही जीव. त्या भगवंताला म्हणतो मी तुला कवा वचन दिलं, कवा वचन दिलं हे ऐकल्या बरोबर देव हसतो. बरं तुम्हाला फसविलं काय, म्हणून त्याच्या मागे संसार लावतो. तुझं आणि माझं त्या ठिकाणी चालू झालं गेलं, म्हणून तो त्या ठिकाणी दुःख बांधवडीच्या ठिकाणी असणारा तो जीव वाहत जातो. ही वस्तुस्थिती 6 कोटी जप केल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त होत आहे. 7 कोटी जप केल्यानंतर अनुकूल पती पत्नीचं नातं या ठिकाणी प्राप्त होतं. 7 कोटीला 7 कोटी जप जर त्या माणसाचा जर झाला गेला, बायको कितीही तापडीची असू द्या, ती नवऱ्याला लीनच बोलली पाहिजे, नवरा बी तिला लीनच बोलला गेला पाहिजे. आणि 8 कोटी नामस्मरण केलं गेलं की अपमृत्यू टळतो. फाशी घेणे, डोहात उडी टाकणे, एखाद्याकडून सुरीनं कापून घेणे, हे मृत्यूचा आघात त्या ठिकाणी जीवावर येत नाही. आणि 9 कोटी जप झाल्याबरोबर काय होतं, रूप पाहता लोचनी सुख झाले व साधणी. प्रत्यक्ष भगवंताचं या ठिकाणी आपल्याला दर्शन 9 कोटी जप झाल्यानंतर होतं. 10, 11, 12 संचित क्रियामान आणि प्रारब्ध कर्माचे तिन्ही भोग त्या ठिकाणी संपले जातात. आणि 13 कोटी जप झाल्यानंतर मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघाड निवारया. मागे राहून द्रौपदीचं संरक्षण केलं गेलं, पुढं बसून अर्जुनाचं संरक्षण असणाऱ्या माझ्या श्रीकृष्णाने केलं गेलं. एवढा तुम्हाला फपाट पसारा या ठिकाणी सांगितला गेला, पण तू ह्याला नियम आहे. कोणी उठलं छंदान तेवढा धंदा गेला. पंढरपुरात घातली माळ जरी घातली गेली तर त्याला पत्ती आहे. काय पत्ती आहे त्याला, पत्ते सांभाळलं तर खरंच माळाला किंमत आहे, नाही तर माळाला किंमत नाही, शून्य किंमत देतो आपण. हा घालणारा सुद्धा आम्ही सुद्धा घातली एक जणाला, पण काय करायचं आहे, सुधरेल म्हणलं ही बिचार ती तर आमच्या आता टळवरच या ठिकाणी माकायला लागले. जेने विठ्ठल मात्रा घेतली त्याने पत्ते सांभाळावी. दवाखान्यात गेलो, उपचार घेतले गेले, डॉक्टरांनी भरपूर महागाची इंजेक्शन केली, भरपूर महागाच्या गोळ्या दिल्या गेल्या, पण पाचर मारली, पत्ते सांभाळ, आंबट खाऊ नको. मग मला सांगा औषधाला किंमत आहे का पथ्याला किंमत आहे? नंदीबाईला मी मान हलवला का? पथ्य पाळावं लागतं. तसं तुम्ही 108 महिन्याची माळ या ठिकाणी गळ्याच्या ठिकाणी परिधान केली गेली, त्याला फक्त पथ्यच पाळावं लागतं. परद्रव्य, परनारी आणि परनिंदा सांडून हरीचे भजन करा. तुकाराम महाराज म्हणतात परद्रव्याच्या अभिलाषा बाळगायची नाही. परनिंदा दुसऱ्याचा गुणदोष करायचा नाही तर. आणि परस्त्री माता भगिनीप्रमाणे या ठिकाणी संभोगली पाहिजे. नाही जर संभोगली गेली त्याचं 3, 13, 9, 18 या ठिकाणी वाजलं जातं. उदाहरण देतो, दुसऱ्याचं देत नाही उदाहरण. काय काय रट्ट खावं लागतं मला मंडपाच्या बाहेर गेल्यानंतर.
माझं स्वतःच त्या ठिकाणी उदाहरण देतो. आमच्या वडिलाला 70 एकर जमीन होती. किती? 70 एकर. गावचा प्रतिष्ठित सरपंच, परस्त्री बी त्या ठिकाणी कामाला ठेवली आणि परद्रव्य बी हाणलं. तुम्ही म्हणता परद्रव्य कसं काय हाणलं? वडिलोपार्जित 22 एकर जमीन आणि 40-45 एकर जमीन आमच्यासारखीच हाणली पावसाची. मग काय झालं? दुसऱ्याची बिस्त्री, दुसऱ्याचं विद्रव्य हाणलं. दोन्ही बी त्या ठिकाणी टाळा मागं लागले गेलं. लेकाच्या हातचं पाणी प्यायला मिळालं नाही. काय दुसऱ्याचं द्रव्य दुसऱ्याची जमीन हाणली की असं होतंय. म्हणून आम्हाला बी दुसऱ्याची दिली पण आपण पुढे स्थळाची नाही घेतली. म्हणून आपण सावध राहायचं. काहीतरी धर्माला खर्च करायचा नाही. एक ह्या वर्षी झालं वय माझ्यानं, पुढच्या वर्षी करायची आपली तुटक लक्ष्मण शक्ती आपलं असलं तसलं करायचं, निवांत वाचायचं. धर्माच्या ठिकाणी काहीतरी पैसा खर्च केल्यानंतर आपली त्या ठिकाणी उन्नती होते. म्हणून दुसऱ्याच्या पैशा अडक्याची काही या ठिकाणी असणारी अपेक्षा बाळगू नका. ही जर पथ्ये जर आपण या ठिकाणी जर सांभाळली गेली तर त्या गळ्यात घातलेल्या मायेला किंमत नाहीतर त्याच्यापेक्षा बरा कोण. पुढे जाऊन सांगतो मी. अनुभव घेतलाय, अनुभव आले आमच्या ते या जगात तसे आहे. अनुभव आल्याशिवाय बोलायचं नाही. तुम्ही म्हणताल दारुड्याला काय किंमत आहे? नाथ बाबांनी दिली. मोले देवणी मध्ये राख आहे, तिने मध्ये नाचे गाये, देहावंत देह विसरून जाये, वस्त्र आहे नाही स्मरेना. एखाद्या माणसाला जर दारू जर पिली गेली, दारू जर पाजली गेली, माझ्या जवळ बसायला माणूस आहे, त्याच्या अंगावर वस्त्र आहे का नाही त्याला समजत होता का नाही विचार. हा सूर्य आणि हा जयत पोस्करी का कुठे खरीच म्हणावी लागेल. तुम्ही म्हणताल कसं? आता माझा स्वतःचा अनुभव सांगतो. गट नंबर 164 मध्ये एक सामायिक विहीर आहे. त्या सामायिक विहिरीच्या ठिकाणी भांडणं लागली. भांडणं करणारा जबर होता तहसीलदार आणि आम्ही. पडली तारीख पडल्यानंतर गाळ काढलेल्या पावत्या लिहिल्या होत्या कवा 7 जन्मीच्या आमच्या आजोबांनी. त्याच्यावर साक्षीदार हरिचंद्र तात्या भराटे, सुरमान्ना आणि माणिक माधव पवार, गोरख संभाजी भराटे. आता कसं करायचं? ह्याच्यातला एक गचकाला हरिचंद्र भराटे. आता ही 2 जण आहे. ती गेला पुकारल्यानंतर ही म्हणली थांबा, म्हणली काका आम्ही येतो म्हणली. इथली गेली फुल दारू पिऊन आली. अगदी उभा कोर्टाच्या समोर. कसं काय? कोण म्हणतंय मला? निंबळच्या काकाचा विहिरीचा आणि इसा नाही. तीच बिहार कुलकर्णीनं पाठीवर बॅग टाकली, नीट सोलापूर घातलं. मग मला सांगा दारुडी श्रेष्ठ का माळकरी श्रेष्ठ? माळकऱ्यांनी जर माळ जर घातली तर दुसऱ्याचे धन दुसऱ्याचे स्त्रीवर लाथ मारायची. आणि अशा स्वरूपाचं जर नामस्मरण जर केलं गेलं तर देव या ठिकाणी आपल्याला कदापि या ठिकाणी विसरू शकत नाही. म्हणून सांगितलं गेलं दोघे जण सख्खे भाऊ होते. धावत्या ओघाचा टाइम संपत आला. मग थोरला भाऊ पारमार्थी आणि धाकटा भाऊ नैष्टिक. मग भावाला वाटलं माझ्या भावाची बी सुधारणा होईल, त्याला परमार्थाच्या ठिकाणी लागावं. म्हणून तो आपल्या भावाला परमार्थाच्या ठिकाणी आणण्याचा तो त्या ठिकाणी असा प्रयत्न करू लागल्यानंतर काय झाली अवस्था? गावात एक महाराज आले, सत्पुरुष. साष्टांग नमस्कार केला. गुरुवारी अशी भानगड आहे मला, मी परमार्थ या ठिकाणी करतोय, पण तू माझ्या भावाला वळणच लागणार मला, तेवढं तुम्ही करा मला. ठीक आहे मला, फक्त एक करायचं, मला तुझ्या घराकडे न्यायचं म्हटलं वाजवीत नाही. होय होय, लगेच वाजवती गोळा केली, वाजवीत गाजवीत सत्पुरुषाला आपल्या घराकडे नेलं. आयला काय म्हणलं, यानं आणलं म्हणला हत्ती सांभाळायला एखादा महाराज.
जी नाही ती उद्योग माझा दादा करतो मला. वाजन त्याचा आवाज ऐकल्याबरोबर ह्याने एका खोलीत बसला आणि आतून कळी लावली. लावल्यानंतर 5-10 मिनिटं बैठक झाली गेली. जेवण खाण झालं गेलं. त्या सत्पुरुषानं काय सांगितलं गेलं, असंच वाजवीत तुम्ही जावा, मी इथंच बसतो. तसं ती वाजवीत गेलं. ही आज्ञेने मग ह्यानं कडी काढली. कडी काढल्याबरोबर महाराज दरवाजाच्या समोर गेले आणि त्याला कटकन हात धरला. सोडके महाराजा सोडके, सोडित नाही. एकदा राम म्हण नाम, एकदा राम जोपर्यंत तू म्हणत नाही तोपर्यंत मी तुझा हात सोडित नाही. तू मला शिव्या दिल्या, मारलं, केलं तरी त्या ठिकाणी ठीक आहे. आता काय करावं, ह्याची ताकद जास्त झाली महाराजाची. ह्याची ताकद पडली आपुली, कारण का त्याला निसतानाच ती मगर भेटती. एकदा म्हणल्यावर सुटतील का, माझा बाप सोडेल मला तुला इथे येऊन स्वर्गातला. एकदा म्हटला राम, राम म्हटल्याबरोबर हात सोडला आणि त्याला उपदेश केला गेला. हे नाम तुझ्यावर कसली आलीबारीची वेळ या ठिकाणी येऊ दे, पण तू हे नाम ऐकू नको. फक्त तू ऐकू नको. ठीक आहे म्हणे. आयुष्याचा तुटला दोरा, थोरल्या भावाच्या आधी धाकटा भाऊ त्या ठिकाणी दिगंत झाला. यमधर्मराज त्या ठिकाणी आले गेले. न्यायचंय. आता ही यमाचा भक्त झाला का विष्णूचा भक्त झाला. एकदा नाम घेतलं फक्त रामाचं. एकदाच काढलं बार काढलं की बघितलं, एकदा नाम घेतलेलं आहे, आपल्याला ह्याला न्यायचा अधिकार नाही. का आला रे मला तू माझ्याकडे, तुला न्यायला आलोय मला. येतो की म्हणला मी, पण किंमत मोजू मला, किती देऊ मला पैसे. सत्पुरुषानं सांगितलं होतं नाम विकू नको. विकलं नाही ना. मी येतो तुझ्याबरोबर, घे म्हणला तुझ्या बोखांडी. नेलं ब्रह्मदेवाकडे. यमधर्मानं सांगितलं ब्रह्मदेवाला, देवा त्याने एकदा नाम घेतले, कसं करायचं. ह्या नामाची किंमत. ब्रह्मदेव मला बी येत नाही मला करायला. दोघांनी खंड दिले दोघा त्या बिचाऱ्याला. पुन्हा लिहिलं शंकराकडे. सगळ्या जगाचा जगन्नियंता शंकर. शंकराकडे नेलं की शंकराला म्हटलं, एकदा नाम घेतलं, ह्याची किंमत किती करायची. रूपीनामी शिव होऊन वेळा वर्णीला पवाडा रामनामी बभाऊ म्हणला. ज्यावेळेस मी 20 प्राशन केलं गेलं त्यावेळेस भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून माझा दहा शांत या ठिकाणी झाला. तशा नामाची किंमत मला सुद्धा या ठिकाणी करता येत नाही. चला म्हणले आता विष्णू करी म्हणले ह्या नामाची किंमत. तिघं खंडकरी झाले. हा धाकटा भाऊ त्या पालखीत बसला गेला, विष्णूच्या जवळ गेला. विष्णूला बघितल्या पालखीतून खाली उडी टाकली आणि विष्णूच्या मांडीवर जाऊन बसला. कशाचंही पावित्र्य आहे, फक्त नामाचं पावित्र्य. कळे भेग श्यामा तुका म्हणे अम्मा गोड जन्म याचसाठी तुकाराम महाराजाला म्हटले गेले, चला महाराज आम्ही तुम्हाला नेतो वैकुंठाला. वैकुंठाला जाऊन काय करावं, आम्ही उगीच अमृत पिऊन या ठिकाणी बसावं. आम्हाला नको कथा या ठिकाणी बहुत कथा त्रिवेणी संगम. देवभक्त आणि नाम तिन्हीचा संगम कथेनं मृत्यू लोकाच्या ठिकाणी मिळतो आणि तो माणूस या ठिकाणी सदृढ होतो. असं जर नाम या ठिकाणी जर आपण जर घेतलं गेलं तर देवाला मागायचीच गरज नाही. काय देवाजवळ द्यायला, तुम्हाला काय दिलं नाही देवानं. दिले इंद्रिय हातपाय कानं, डोळे मुख बोलाय वचन, जेणे तू जोडीशी नासे जीव पण भोरो. देवानं काय दिलं नाही तुम्हाला, सगळं या ठिकाणी देवानं दिलं गेलं. परंतु आपण या ठिकाणी मागणी जर प्रवचन जर करायचं तर म्हटलं गेलं, हेची दान दे गा देवा तुझा विसर न होवा, गुण गायीनं आवडीनं हीच माझी सर्व. फक्त म्हणतोय, परंतु जोपर्यंत नारळाच्या खाऊन पैसे येत नाही तोपर्यंत आपल्याला समाधान नाही. मग अशा प्रकारे जर आपण जर नामस्मरण जर केलं गेलं तर
तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती आयशा बहुत ग्रंथी या ठिकाणी बोलवलं गेलं। असं नामस्मरण केलं गेलं की आपलं पुण्य वाढतं। पुण्य वाढल्यानंतर समीपता म्हणजे देव जवळ येतो। पुण्य काळ जवळ उभा राहिला देवकीच्या गर्भात भगवंत आले, समीपता मुक्ती म्हणायची याला। पुन्हा तपाला काय मिळतं? सलोकता मुक्ती मिळते, म्हणजे देवाच्या लोकात जायचं। तपाचे तपीला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी राजे। जर आपण श्रीकृष्णाचा दावा केला गेला तर गो लोकात जातो। विष्णूचा धावा केला गेला तर वैकुंठाला जातो, आणि रामाचा धावा केला गेला तर साक्षात धामाच्या ठिकाणी जातो। सलोकता मुक्ती आली तुम्हाला, समीपता मुक्ती आली गेली। आता कोणती राहिली मुक्ती? स्वरूपता मुक्ती। ध्यानी जाता बंद राहो देहासहित पालटे काया। आता त्याच्यावर प्रवचन झालं। पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची भूक न वजे मद। अशा प्रकारे जर आपण नामस्मरण केलं गेलं तर आपलं ध्यान भगवंताच्या चरणाला या ठिकाणी अर्पण होतं, आणि देवासारखं आपलं स्वरूप या ठिकाणी प्राप्त होतं। नामदेव महाराजांनी श्रीकृष्ण रुक्मिणीच्या समोर गेले। रुक्मिणी आद्य शक्ती। रुक्मिणी या ठिकाणी ताट घेऊन ओवाळायला आली। आता ओवाळायचं कुणाला? भक्ताला ओवाळायचं का देवाला ओवाळायचं? ओळखू दिना भक्त कोणता देव कोणता? नामदेवानं सांगितलं गेलं वैजंतिका श्री वत्सलांचन विष्णुदास नामायने दाविले खूण। ज्याच्या गळ्याच्या ठिकाणी तुळशीची माळ आणि ज्याच्या छातीवर भृगु ऋषीची लात आहे तो तुझा स्वामी आणि मी त्याचा भक्त। तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे तो तुझा भक्त। मग बघा तुळशीची माळ कशी घालायची, कसं तिचं प्रतिपालन करायचं। असं नामस्मरण केलं गेलं की चारी मुक्ती आपल्या घरी येतात। त्या माणसाला पैसाच या ठिकाणी कमी पडत नाही, म्हणून फक्त कमीत कमी 2 कोटी नामस्मरण करा, म्हणजे पैसा आपल्या घरी या ठिकाणी भरपूर येतो। झालेली सेवा इथंच भगवंताच्या चरणी अर्पण। आता विश्वात्मके देवे वागेत तोषावे सोने मदर्यावे पसाय राणी। जय खळांची व्यंकटेश सांडो असत्कर्मरती वाढो। भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो। विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जय वांछिल तो ते राहो। प्राणीजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांडळी। अनावृत भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरवो। चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे। चंद्रवे जे अलांजन मार्तंड जे तापहीन ते सर्वई सरा सज्जन सोयरे होतु। किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी। भजी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथ उपजीवे। विशेष लोकीये द्रष्टा विजयी होवावजी। हे तमने श्री विश्वेश्वराओ हा होईल दान पसावो। येणे वरे ज्ञानदेवो सुखिया देवरे ज्ञानदेवो सुखिया। ओम शांती।